श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीया या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहण्यासाठी धनप्राप्ती आहे ती आपल्या घरामध्ये व्हावी आणि आपल्याला पैशासंदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत या सर्व काही दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय आहे तो या दिवशी जो काही करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। हा खरंच खूप प्रभावशाली उपाय आहे। हा उपाय केल्याने आपल्या धनासंदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील। आपण उपाय केला म्हणजे कष्ट करायचं असं नाही, आपल्याला कष्ट तर करावं लागतंच, पण हे उपाय आपल्याला का करायचे असतात? कारण आपल्या ह्या कष्टाला, आपल्या ह्या मेहनतीला आपल्याला यश यावं आणि आपल्या घरामध्ये जो पैसा येतो, जे धन येते ते आपल्या घरामध्ये टिकून राहावं। कारण लक्ष्मी माता ही चंचल स्वरूपात आहे, त्यामुळे आपण जर असे काही उपाय केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याच घरामध्ये ती वास्तव्य आहे ते करते आणि आपल्या ज्या पैशासंदर्भात अडीअडचणी आहेत ह्या नक्कीच दूर होतात। त्यासाठी हे आपल्याला उपाय करायचे असतात। तर आपण अक्षय तृतीयाला कोणता उपाय करू शकतो ते आता आपण पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। तर आपण या दिवशी कोणता प्रभावशाली उपाय करायचा आहे? विष्णू पुराणानुसार असे सांगण्यात आले आहे की एकाक्षी नारळ म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे हे स्वरूप आहे। हा नारळ आहे तो खूप दुर्मिळ प्रमाणात आहे तो आपल्याला मिळतो। एकाक्षी नारळ मिळणं म्हणजेच आपलं खूप मोठं भाग्याचं काम आहे। याची जर आपण स्थापना आपल्या घरामध्ये केली तर आपले भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही। कारण की हा एवढा प्रभावशाली आणि एवढा हा महत्त्वाचा आहे। हा नारळ खरंच दुर्मिळ प्रमाणात आहे तो मिळतो। हा नारळ आपण आणून आपल्या घरामध्ये अक्षय तृतीया या दिवशी आहे तो स्थापन करायचा आहे लक्ष्मी माता स्वरूप म्हणून। हा नारळ दुर्मिळ असल्यामुळे आपल्याला सहज करून हा नारळ मिळणार नाही, पण आजकाल आपल्याला नारळ आपण ज्यावेळेस दुकानामध्ये घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला नारळ आहे ते सोललेलं असं, म्हणजे त्याचं जे वरची जे केशर आहेत ते काढून बऱ्यापैकी आजकाल आपल्याला नारळ अशाच प्रकारे दिले जातात। त्यामुळे आपल्याला एकाक्षी नारळ ओळखण्यासाठी नक्कीच मदत होईल। अशाच प्रकारचा आपण नारळ आहे तो घ्यायचा आहे। आता एकाक्षी नारळ हा आपण कसा ओळखायचा आणि साधारण नारळ तो कसा, याचा जो फोटो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरतीही देईल आणि आता माहिती सांगत आहे की एकाक्षी नारळ याला दोन किंवा तीन असे डोळे नसतात। जो साधारण नारळ असतो म्हणजे जो आपण नेहमी जोही करतो त्याला 2 ते 3 असे डोळे असतात, त्याला आपण साधारण नारळ असं म्हणतो। आणि एकाक्षी नारळ आहे त्याला एकच डोळा असतो, याला आपण एकाक्षी नारळ असं म्हणतो। म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते आणि त्याच्या कडेला जे असे 3 जे डोळे असतात त्यातील तो एकच डोळा असतो। एकाक्षी नारळाला फक्त एकच डोळा असतो, म्हणून या नारळाला एकाक्षी नारळ असं म्हणतात। हा नारळ खूप दुर्मिळ प्रमाणात असा मिळतो, कारण आपलं थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल, आपलं भाग्य म्हणजे आपलं भाग्य उजळलं किंवा आपलं भाग्योदय आलेलं आहे असं ज्यावेळेस होतं त्याच वेळेस असा नारळ आहे तो आपल्याला मिळतो। जर आपल्याला अशा प्रकारचा नारळ मिळाला तर आपण हा नारळ आहे तो फोडायचा नाही। या नारळ आपण घरी आणायचा आहे आणि जर आपल्याला आता अक्षय तृतीयेच्या अगोदर हा नारळ खरंच मिळाला, शोधण्याचा प्रयत्न करा। जर मिळाला तर आपण नक्कीच हा नारळ आहे तो आपल्या घरी आणायचा आहे आणि याची पूजा आहे ती लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण याची पूजा आहे ती आपल्या घरामध्ये करायची आहे। तर आपण पूजा आहे ती या नारळाची कशी करायची आहे ते आता आपण पाहूया। पूजा आपण करण्यासाठी हा आपल्याला नारळ मिळाला तर आपण हा नारळ आणायचा आहे। आणल्यानंतर आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि या नारळाला आपण प्रथम आहे तो देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपण त्या नारळाची जी पंचोपचारिक पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे आणि नंतर हा नारळ आपण आपल्या डोक्याला एकदा लावायचा आहे आणि पुन्हा आपण खाली ठेवायचं आहे। श्रीम श्रीम असं आपण म्हणायचं आहे लावत असताना। आणि यानंतर आपण हा नारळ ठेवल्यानंतर आपल्याला एक जो आपल्या हातामध्ये जो आपण धागा बांधतो लाल कलरचा आपल्याला बांधण्यासाठी असा मिळतो,
त्याला आपण कलावा असे म्हणतो. तो जो धागा आहे तो आपण घ्यायचा आणि त्याचे 7 वेढे आहेत ते नारळाला असा म्हणजे असा उभा नारळ धरायचा आणि आडवा असे त्याला श्रीम 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 असं 3 वेळा श्रीम 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 असं म्हणत म्हणत आपण जोपर्यंत आपण ते 7 वेढे काढतोय तोपर्यंत श्रीम श्रीम असं आपण म्हणत राहायचं आहे आणि ते 7 वेढे आहेत ते आपण त्याला काढायचे आहेत. त्याचबरोबर या नारळाला धाग्याने 7 वेळा बांधण्याच्या अगोदर आपण लाल कुंकवाने स्वस्तिक आहे ते आपण काढून घ्यायचं आहे या नारळावरती आणि नंतर आपण ह्या नारळाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि लाल वस्त्र घेऊन आपण या नारळाला त्यामध्ये बांधायचं आहे, बांधून ठेवायचं आहे लाल वस्त्र घेऊन त्याच्यात. आणि तो नारळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये किंवा दोन्हीही हातामध्ये असं धरला तरी चालेल. यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे मी आता तुम्हाला आता सांगतही आहे आणि तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरतीही मी देणार आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र मी देईन. तर हा मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीं क्लीं ऐं महालक्ष्मीं स्वरूपाय एकाक्षी नारिकेलाय नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारिकेलाय नमः. हा मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. 11 वेळा बोलल्यानंतर आपण हा जो नारळ आहे तो आपण आपल्या देवघरामध्ये याची पूजा आहे ते आपण करू शकतो किंवा आपण या नारळाला आपण आपलं जी तिजोरी आहे, आपण ज्या ठिकाणी आपलं जे पैसे आहे, जे काही आपले धन आहे ते आपण ठेवतो या ठिकाणी आपण ठेवू शकतो. ज्यांचा व्यवसाय आहे ते त्यांच्या तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणीही याची स्थापना आहे ती करू शकतात. याची स्थापना आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये केल्याने आपल्याला धनाची कधीच कमी पडत नाही. कारण साक्षात लक्ष्मी माताचं ते स्वरूप आहे. लक्ष्मी माता साक्षात आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. म्हणून आपण हा नारळ आपल्याला खरंच मिळाला कोणाला तर खरंच आणा आणि याची स्थापना आहे ती अक्षय तृतीया या दिवशी आपण याची स्थापना करावी. कारण हा अक्षय तृतीयेचा 3:30 मुहूर्तातील हा एक चांगला योग आहे किंवा चांगला हा आपण म्हणू शकतो की योग आलेला आहे आणि या योगावरती आपण याची स्थापना आहे ती आपल्या घरामध्ये करायची आहे. याचे अजूनही फायदे आहेत एकाक्षी नारळाचे. जर कोणाला संतान प्राप्ती होत नसेल तर अशाच प्रकारे आपण नारळ आणून याची जी पूजा आहे ती अशा प्रकारे संपूर्ण पूजा सांगितली आहे तशीच करायची आणि हा नारळ आपण आपल्या देवघरातच तिथं आपण पूजायचा आहे. आणि ज्या महिलेला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम होत आहे किंवा अडचण आहे त्या महिलेने त्या नारळाची रोज पूजा आहे ती करायची आहे आणि त्या नारळाला प्रार्थना तिने संतान प्राप्तीसाठी प्रार्थना आहे ती करायची आहे. याचबरोबर आपण हा नारळ घरात स्थापन केला तर या नारळा स्थापन केल्याने जे तांत्रिक ज्या क्रिया जी आपलं लोक जी करतात किंवा घरात नजर दोष लागणं, वाईट शक्तीचा शिरकाव करणं यापैकी कोणतीही गोष्ट घडत नाही. म्हणून एकाक्षी नारळ हा खूप प्रभावशाली आहे. साक्षात लक्ष्मी मातेचं ते स्वरूप आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये नक्कीच होईल आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आहे तिथे धनाची कधीच कमी नाही. म्हणून हा उपाय आहे तो आपण या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा एक उपाय आहे या दिवशी आपण अक्षय तृतीयेला आपण करू शकतो. तोही खूप प्रभावशाली उपाय आहे. तो म्हणजे आपण अक्षय तृतीया या दिवशी एक छोटीशी चांदीची आपल्याला डबी मिळाली आपण आणू शकलो तर आणायचे आहे. कारण लक्ष्मी मातेला चांदी हे अतिशय प्रमाणात प्रिय आहे. तिला ते चांदी खूप आवडतं. ही डबी आणल्यानंतर म्हणजे एक चांदीची छोटीशी डबी आणल्यानंतर आपण त्याच्यात थोडासा मध आहे तो घ्यायचा आहे आणि त्या मधामध्ये नागकेशर आहे जे आपल्याला मिळतं म्हणजे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नागकेशर आहे ते मिळतं. ते आपण मध आणि नागकेशर हे आपण त्या डबीमध्ये भरायचं आहे. याचीही पंचोपचारे आपण पूजा आपल्या देवाऱ्याच्या समोर करायची आहे आणि ही जी डबी आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हाही आपल्याला खूप प्रभावशाली उपाय आहे. जरी आपल्याला एकाक्षी नारळ नाही मिळाला तर या दिवशी हा उपाय आहे तो प्रभावशाली उपाय आहे तो आपण नक्कीच करावा. खूप प्रभावशाली हा उपाय आहे.
या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना पिवळे जे फूल आहे ते अर्पण करायचं आहे आणि यांची पूजा आहे ती आपण करायची आहे. त्यांना नैवेद्यही दाखवायचं आहे. अशा प्रकारे आपण जे अक्षय तृतीया आहे या अक्षय तृतीयेला आपण हे सांगितलेले उपाय आहेत ते करायचे आहेत. खूप प्रभावशाली हे उपाय आहेत. तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला फरक आहे तो जाणवेल, म्हणजे जाणवेलच. नक्कीच खूपच प्रभावी आहे. करून पहा. श्री स्वामी समर्थ.